मनपूर्वक स्वागत। मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रेवा आणि शशिकांत हे प्लॅन करताना दिसतात। ते दोघंही म्हणत असतात, शशी रेवाला म्हणत असतो की रेवा तू ना आज त्या माणसाला भेट आणि त्याचा कायमचा पत्ता कट करून टाक। तुला आता खूप अलर्ट राहावं लागणार आहे, कारण रमा आणि अक्षय दोघंही तुझ्यावर पाळत ठेवून आहेत आणि आता मला सुद्धा याच्यामध्ये अडकवलंयस, तर मग मला सोडून दे। तेव्हा आता रेवा म्हणत असते की मला ही भीती वाटते, रमा आणि अक्षय माझ्या मागे तर त्या माणसाला भेटायला गेली, तिथेही पोहोचले तर। तेव्हा शशी म्हणतो की तसं होणार नाही, कारण इकडे गुंडांनी अक्षयकडे पैसे मागितलेत। तेव्हा अक्षय आणि रमा हे दोघंही त्यांच्या मावशीला घेण्यासाठी तिकडे जात आहेत, तेवढ्या वेळात तू तुझं काम करून टाक। आता रेवा म्हणते की ठीक आहे, असं असेल तर मग मी जाते। रेवा तिच्या तयारीला लागते, तर इकडे अक्षय सुद्धा रमाला म्हणत असतो की मावशीला सोडवण्यासाठी आपल्याला जावंच लागेल। तेव्हा त्यांनी असा प्लॅन केलेला असतो की रमा आपण दोघांनी घरातून निघायचं, मुद्दामून शशी समोर असं बोलायचं की आम्ही मावशीला सोडायला चाललोय, पण आपण आहे ना रेवा कुठे जाते काय करते हे सुद्धा बघायचंय। तेव्हा त्यांचा प्लॅन ठरतो आणि मग ते दोघंही जायला निघतात आणि सीमाला असं म्हणतात की आई आम्ही ना मावशीला सोडायसाठी पैसे जमा करायला चाललोय, आधी आम्ही बँकेत जातो, तिथून पैसे घेतो आणि मग त्या गुंडांनी बोलवलेल्या ठिकाणी जातो आणि मावशीला सोडून आणतो रमाच्या। सीमा ऐकत असते, पण हे सर्व नाटक असतं अक्षय आणि रमाचं। सीमाला तरी हे माहिती नसतं, शशीला मुद्दामून ते ऐकवत असतात। आता ते दोघंही घराच्या बाहेर पडतात, तर इकडे रेवा त्यांना पैशांची बॅग घेऊन जाताना दिसते। आता रेवा नक्की कुठे चालली म्हणून अक्षय आणि रमा गाडीमधून लपून तिला बघत असतात की नक्की ही चालली कुठे। आता ते तिच्या मागे तिचा पाठलाग करून येतात। आता रेवा एकदम मुकादम फूड कंपनीच्या बाहेरच उभी असते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की मुकादम फूड कंपनीमध्ये कशाला गेली आहे आणि इतक्या रात्रीची इथे काय करते। तर ते दोघंही तिला लपून बघत असतात। तर रमा म्हणत असते की अक्षय मला भीती वाटते, तू एकटा नको जाऊस, मला पण यायचे। तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज रमा तू गाडीमध्येच बस, मला रेवाचं बघायचं, इथे कंपनीमध्ये ही नक्कीच काहीतरी कांड करत असेल। आणि मग तिच्या मागेच तुझा गुंडसुद्धा तिथे येतो आणि मग रेवा त्याला म्हणते की आतमध्ये चल, मला तुझ्याशी बोलायचे। आता रेवा त्या माणसाला घेऊन आतमध्ये जाते, तर अक्षय रमाला म्हणत असतो की ही बाई 1 नंबरची पोहोचलेली आहे, ही काय करेल ना हिचा काहीच ठाव ठिकाणा नाहीये, मला ऐकू दे रमा, तू घाबरू नकोस, मी लगेच येतो। तेव्हा रमा म्हणते की अक्षय मला खरंच सांग काय झालंय, तू रेवाबद्दल असं का म्हणालास, आता काय झालंय का। तेव्हा अक्षय म्हणत असतो की रमा हे बघ मी तुला सांगेल वेळ आल्यावरती, पण प्लीज मला आता काही विचारू नको। तरीही रमा म्हणत असते की प्लीज अक्षय मला सांग, काहीतरी नक्कीच झालंय, तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसतंय। तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की रेवाने खूप मोठा गुन्हा करून ठेवलाय रमा। तेव्हा रमा म्हणते की काय गुन्हा, कसला गुन्हा। तर अक्षय म्हणतो की आरती बहिणीचा जीव रेवाने घेतलाय। आता तो गुंड गेला ना, ह्याच गुंडाने आपल्या आरती बहिणीला मारलं, तेही रेवाने पैसे दिल्यामुळे। इतकी नालायक आहे ही रेवा, आणि हा डाव तुझ्यावर होता पण तू वाचलीस आणि आरती बहिणीचा जीव गेला। बघ रमा ती रेवा तुझ्या जीवावर बेतली होती, पण तू वाचलीस आणि आरती बहिणीचा जीव ह्या गुंडाने घेतला। तेव्हा तर रमाला धक्काच बसतो, रमा खूप रडायला लागते, तिला भीतीसुद्धा वाटते, तर रेवाचा खूप तिरस्कारसुद्धा आलेला आहे। तेव्हा ती रडत असते, तर अक्षय म्हणतो की सांभाळ स्वतःला आणि मी जातोय तिकडे, मला बघायचं ते काय बोलतायत। तेव्हा अक्षय आता फूड कंपनीच्या दरवाजाच्या इथून रेवा आतमध्ये त्या गुंडाशी काय बोलते हे बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सर्व काही ऐकत असतो। तेव्हा रेवा त्या गुंडाला म्हणत असते की बस झालं तुझी नाटकं, आणि आता तुझा आणि माझा संबंध संपव, हे घे पैसे। त्याच्या तोंडावर पैसे फेकते, तेही फेकून दिल्यामुळे तो गुंडा खूप चिडतो आणि म्हणतो की काय होत आई, तुम्हाला लाज नाही वाटत, एवढा मोठा गुन्हा केला तर केला आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये अडकून ठेवलं, मी खूप तुमच्यामुळे मी सुद्धा नालायक बनलो, पैशांमुळे मला हे पैसे आता नको वाटतात। 1 लाख रुपयासाठी मी एक जीव घेतला, हे खूप मला कठीण जाते हे सहन करणं, तुमच्यासोबत राहून मी असं झालोय, पण मग मी काय करायचे आता, तुम्ही असे पैसे माझ्यावर फेकलेत म्हणजे मी काय इथून निघून जायचं आहे का। रेवा म्हणते हो इथे राहू पण नको, तुला पैसे दिले, तुझा माझा विषय संपलाय, हे पैसे घ्यायचे आणि पटलाला निघून जा, कारण तू जर इथे राहिला ना तर मलाही शांत झोप लागणार नाही आणि तूही माझं डोकं खराब करशील असून, त्याच्यापेक्षा तू न दिसलेलाच बरं आहे। हे सर्व अक्षय ऐकतोय, बोलू नको ना, अक्षय ऐकतो आणि त्यानंतर मग तो गुंड म्हणत असतो की काय ताई तुम्ही खरंच ना। रेवा म्हणते की हे बघ तू गुन्हा केलायस, आता परत परत मला तेच ऐकवणार आहेस का, एक लक्षात ठेव, एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतोयस, इथे कोणीच नाही आपल्या गोष्टी ऐकायला। तेव्हा तो गुंडा म्हणत असतो की खून तर तुम्ही केला, करायला भाग पाडलं मला, शांत बस बोलली। तेव्हा मग आता अक्षयला धक्काच बसतो हे सर्व ऐकून, आणि मग त्याच्यानंतर तो गुंड तिथून जातो, रेवा बाहेर येते, तर अक्षय आता रेवाला डायरेक्टच असं समोर एकदम समोर येतो आणि म्हणतो की रेवा आरती बहिणीचा खून तू केलास
आता रेवाला हे ऐकून धक्काच बसतो. रेवा म्हणते, अक्षय तू आणि इथे काय करतोयस तू? माझ्यावर पाळत ठेवून आहे का तू का माझा पाठला करून इथे आलास? बोल अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की मी अक्षय मुकादम आहे. रेवा तू खूप मोठा गुन्हा करून ठेवला, आता हा अक्षय मुकादम तुला सोडणार नाही. तरी रेवा निर्लज्ज, तिला काही फरक पडत नाही, ती तिथून निघून जाते. आता तितक्या तिकडे सीमा सारखीच रमाला फोन करत असते, कारण जान्हवी म्हणत असते सीमाला की आई, अर्थाला खूप ताप आलाय, ती खूप रडते आणि तिने औषध घेतलं तरी ओकारी करून टाकली, आता कसं करायचं आपण? ती राहतच नाहीये, रमाला बोलवायला पाहिजे. सीमा लगेच रमाला कॉल करून हेच सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अक्षय म्हणतो की बोल, आणि अक्षय खुनात असतो की सांग आईला की आम्ही मावशीला बघायला गेलोय. आता सीमाचं आणि रमाचं बोलणं होत असतं, तर रमा म्हणत असते की हो आई, आम्ही मावशीला सोडवण्यासाठी बँकेत गेलो होतो पैसे घ्यायला, आता आम्ही मावशीला सोडवायला चाललोय. तेव्हा सीमा म्हणते, अगं अर्थाला खूप ताप आलाय, खूप रडते ती, तुला जमत असेल तर प्लीज पुन्हा येऊन परत जा ना. तेव्हा रमा आता अक्षयला म्हणत असते की काय करू? अक्षय म्हणतो ठीक आहे, तू घरी जायचं बोल आईला. तेव्हा रमा सीमाला म्हणत असते की आई ठीक आहे, मी येते घरी, अर्थाला तापाचं औषध सुद्धा देते, ती माझं ऐकेल आणि राहील सुद्धा. तेव्हा आता अक्षय म्हणत असतो की एक काम कर रमा, तू घरी जा, मी जातो तिकडे. तेव्हा रमा म्हणते, नाही मी तुम्हाला एकट्याला सोडणारच नाही, आधी मावशीला सोडवायला चला, त्यानंतर मी घरी जाईन. आता ते दोघंही तिथे पोहोचतात. तिथे ते गुंड मावशी भांडणं करत असतात. तेव्हा अक्षय रमा दोघंही बघून तिथे मावशीला म्हणतात की मावशी बस बस, आम्ही आलो आता तुम्हाला सोडायला, तर तुम्हाला काही होणार नाही. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की अहो, या बाईला पहिले इथून घेऊन जा, या बाईने आम्हाला खूप मारलंय, ही बाई खूप डेंजर आहे, आम्ही 5 लाख रुपयासाठी या बाईला किडनॅप तर केलं होतं. मग अक्षय म्हणतो, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे केलं होतं? त्यांना आधी सांगा की आम्ही असं असं करतोय. तेव्हा ते गुंड म्हणतात, नाही नाही प्लीज नका सांगू आमच्या साहेबांना, आम्ही जे केले ते आम्ही खरंच पस्तावलो, आम्ही आमच्या गावाला परत पळून जाणार आहोत, त्याच्यामुळे कोणाचा संबंधच राहणार नाही, तुम्ही ह्या बाईला घेऊन इथून सुटा. तेव्हा अक्षय आणि रमा मावशीला घेतात, पण मावशीला ते म्हणत असतात की मावशी, आज आम्ही तुम्हाला सोडायला आलो, हे प्लीज कोणाला सांगायचं नाही थोडे दिवस. तेव्हा मावशी म्हणते की मी नाही सांगणार, पण कावेरीला बोलू नका, नाहीतर मग ती सगळ्यांना सांगत फिरेल. तेव्हा रमा म्हणते की नाही कावेरी, आईला पण मी सांगणार आहे की आम्ही सोडायला आलो होतो, हे कोणालाच बोलायचं नाहीये. तेव्हा मग ते दोघंही म्हणत असतात की आज आम्ही दिवसभर रेवाचं आणि शशिकांतचं काय प्लॅन आहे ते बघणार आहोत. तर मावशी म्हणते मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे, पण अक्षय आणि रमा तिला नकार देत म्हणतात की नाही मावशी, तुम्ही कालपासून इथे अडकून होतात, तुम्ही आता घरी जाणंच गरजेचं आहे, कारण तिकडे कावेरी सुद्धा खूप काळजी करत असेल, तेव्हा तुम्ही घरी चला, आम्ही तुम्हाला सोडतो. असं म्हणून अक्षय आणि रमा मावशीला घरी सोडतात आणि त्यानंतर ते आता घरी जातात. इकडे आता त्यांनी खूप प्लॅन केलेला असतो की शशीसमोर आपण खोटं बोलायचं आणि वेगळंच काहीतरी करायचं. शशी आता मुद्दामूनच रमा एकटीच घरात आली आहे हे बघून, कारण अर्थाला ताप आलेला असतो म्हणून रमा घरी आलेली असते. आणि मग रमाला शशिकांत म्हणतो की काय गं तू एकटीच आलीस का? मग अक्षय कुठे? कारण अक्षय मागून येणार असतो. तेव्हा रमा म्हणते की काय हो बाबा, तुम्ही सारखं अक्षयला काय विचारतात? तुमचा काही प्लॅन होता का? तुमच्या प्लॅनवर पाणी फिरलं का? असं म्हणून शशिकांतचं तोंडच बंद करते रमा. तर दुसरीकडे आता अक्षय सुद्धा थोड्याच वेळाने तिकडे रेवाला म्हणत असतो की सांग, आरतीचा खून तू केलास का? आता इकडे रेवा सुद्धा तोंडावर पडलेली आहे. रेवा खूप घाबरते, कारण रेवाला आता हे कळलंय की माझं आणि ह्या गुंडाचं बोलणं अक्षयने ऐकलंय. तेव्हा आता अक्षयला रेवा खूप घाबरलेल्या अवस्थेत म्हणत असते की प्लीज मला काहीच विचारू नको, आणि तिथून पळ काढते. आता अक्षय आणि रमा दोघंही खूप नवीन यांचे डाव बरोबर पाडतायत, आणि अशी चालाकी करून ते कसं पण करून रेवाचं जे काही सत्य होतं ते त्यांनी ऐकलं तर आहे. तर खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पाहायला विसरू नका मुरंबा, आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो, एकही एपिसोड मिस करू नका. अक्षयने आता रमाला हे सांगितलंय की आरतीचा खून हा रेवानेच केला होता, त्याच्यामुळे रेवा आता खूप अलर्ट राहणार आहे. ती खूप घाबरली रेवाला, कारण हा प्लॅन रमावरती होता, म्हणजे रमाला मारायचं होतं हे आता रमाला सुद्धा कळालंय. त्यामुळे रेवा आता त्या घरात नकोशी होणार आहे. पण आता अर्थाची जबाबदारी दिली आहे, पण आता रेवापासून तिला किती अलर्ट राहावं लागणार आहे. पुढे आता खूप गोष्टी रेवा करत जाणार आहे, आणि त्याच्यामधून मार्ग अक्षय आणि रमा हे काढणारच आहेत, त्यात काही अपवाद नाही आहे प्रेक्षकांनो. पण मग आता असे ट्विस्ट आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. शशिकांत अक्षय आणि रमासमोर काहीतरी खोटं वागत असतो, पण मात्र त्यांना माहीत आहे की शशिकांत हा रेवाला मिळालेला आहे. तेच दोघं मिळून प्लॅन करतात आणि आपल्याला नेहमी अडकवत असतात. तेव्हा आता पाहायला विसरू नका मुरंबा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया उद्याच्या भागामध्ये. आवाज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद. धन्यवाद.